प्रभूची स्तुती असो. हा सुंदरसा दिवस दिला प्रभूने त्याचं वचन लिहिण्यासाठी की परमेश्वर किती महान आहे. आणि आम्ही प्रथम स्थान आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनात दिलं पाहिजे. उपदेशक म्हणतो की परमेश्वराला सोडून सर्व काही व्यर्थ आहे आणि पवित्र शास्त्र जीवनाचे पुस्तक आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की हिब्रू भाषेमध्ये यहोशा हा शब्द चार भाषात याच्यामध्ये याच्यात लिहिलेला आहे. भाषामध्ये म्हणजे अल्फाबेटमध्ये योद आणि हे आणि वाव आणि हे म्हणजे यहोवा म्हणजे परमेश्वर. आणि त्या ठिकाणी यहोशवा म्हणजे येशू ख्रिस्त हा आम्हाला यहोवान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 11 वचनामध्ये म्हणतो, प्रभू येशू म्हणतो की मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे. आम्हाला ह्या ठिकाणी परमेश्वराची ओळख आम्हाला फार असणं गरजेचं आहे की त्या परमेश्वराने आमच्या पापाकरता प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवला. तो आमच्यासाठी अर्पिला गेलेला. म्हणून आमचं सर्व लक्ष प्रभू येशू ख्रिस्त त्या काल्वरी क्रूसावर त्यांनी अर्पण केलं त्याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कारण जग देवाच्या ज्ञानाने विस्तृत असताही त्याला आपल्या ज्ञानाचे योग्य देवाला ओळखता आले नाही. म्हणजे आज आम्ही पाहतो की माणूस किती ज्ञानी किती म्हणजे ज्ञानी असूनसुद्धा तो जिवंत देवाला ओळखू शकत नाही. आणि ह्या ठिकाणी आम्हाला कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 21 वचन पाहायला मिळतं. त्यानंतर आम्हाला तेच अध्यायामध्ये पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये पाहायला मिळतं की कारण ज्यांचा नाश होतो आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशांना आपणास तो देवाचा सामर्थ्याचा असा आहे संदेश. कारण तो आमच्यासाठी आमच्या पापाकरता उदिला गेला आणि तो आमच्यासाठी अर्पला गेला. ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचा भय ज्ञानाचा आरंभ आहे होय आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता आहे. जर परमेश्वराला ओळखता आला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून परमेश्वराचं भय बाळगून त्यांनी पाठवलेले कोणते पुत्र त्या पुत्राच्या द्वारे आम्हाला सर्वकालिक जीवन, पण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवीन त्याचा नाश होणार नाही असं देवाचं वचन. म्हणून आज आम्हाला त्या पुत्राची वाणी ऐकलेली पाहिजे. कारण लुकाचे शुभवर्तमान 9:35 म्हटलेलं की हा माझा परम पुत्र आहे निवडलेला, याची तुम्ही ऐका, याविषयी मी संतुष्ट आहे. पण आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले मार्ग आणि सत्य व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो माझ्याद्वारे आल्यापासून कोणी पित्याकडे येऊ शकत नाही म्हणजे स्वर्गामध्ये. तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा स्वर्गाचा मार्ग आहे आणि त्याच्याद्वारे आम्हाला पापाची क्षमा देखील आहे. म्हणून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवीन त्याचा नाश होणार. प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला सहाय्य करो. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे आणि परमेश्वराने आम्हाला आमच्याकरता तरतूद केलेली आहे, त्यांनी त्याचा एकूण एक पुत्र पाठवलेला आहे हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्त आमचा मार्ग आहे आणि त्याच्याद्वारे आम्हाला स्वर्ग प्राप्त होणार. आणि परमेश्वर जेव्हा सिंहासनावर रूढ होऊन तो सर्वांचा न्याय करणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त तो जे त्याचे विश्वास त्याला घेण्यासाठी तो पुनरुत्थानाच्या दिवशी येणार आहे. म्हणून आज आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे परमेश्वराला आराधना दिली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही परमेश्वराची काय योजना आहे ती ओळखली पाहिजे. म्हणून हीच आमची सुज्ञता आहे. आम्ही सर्व ह्या जगाचे सगळं काही पाप मोह सगळं सोडून आम्ही ईश्वरी कृपेची वाटेकरी होण्यास प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे आम्हाला बोलत आहे. प्रभू आपल्याला सर्वांना सहाय्य करो, हे वचन समजण्यास कृपा करू. आमेन. सलाम सर्व.